राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील झटपट व ठळक बातम्या. संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजचा चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती हे प्रेस करा, जेणे कोणताही अपडेट तुमच्याकडून मिस नाही होणार. कृषी विभागाचा मोठा निर्णय. फळपीक विम्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आय डी असणे बंधनकारक. हवामानातील वाढत्या अनिश्चिततेचा विचार करून राज्य सरकारने हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2025 भरत विविध फळपिकांचा समावेश केला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी अर्जासोबत आधार कार्ड, 7/12 उतारा, फळबागाचे अक्षांश व रेखांसहित फोटो तसेच बँक पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे. यासोबतच ॲग्रिस्टिक अंतर्गत शेतकरी ओळख प्रमाणपत्र क्रमांक देणे बंधनकारक आहे. या क्रमांकाशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाईन सर्व्हिस पडली महागात. बँक खात्यातून 4,65,000 गायब. सफरांची सायबर कॅफेकडे तक्रार. मोबाईल वापरणे, त्यातही स्मार्टफोन वापरणे ही आता प्रत्येकाची जीवनावश्यक बाब बनली आहे. मात्र मोबाईल हाताळताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे. घरातील वॉशिंग मशीन दुरुस्तीसाठी गुगलवरून सर्व्हिस सेंटरला कॉल केला. दरम्यान APK फाईल मोबाईलवरती आली आणि 2 दिवसांनी एका व्यक्तीच्या मोबाईलमधून चक्क ₹5.25 लाख गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल वापरत असताना ऑटो डाउनलोड सेटिंग सुरू असल्याने हॅकरने मोबाईल हॅक करून जळगावमधील निलेश सराफ यांच्या बँक खात्यातून तब्बल ₹4,65,000 फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रसंग समोर आला आहे. हा करार यशस्वी होताच भारत होणार मालामाल. भारतीय अर्थव्यवस्थेला मारेल जोरदार मुसंडी. रशियाने. अमेरिकेने भारतावर लावलेल्या मोठ्या टॅरिफनंतर मोठी खळबळ उडाली. आता त्यामध्येच भारतात होणारे व्यापार तूट भरून काढण्यासाठी मोठी योजना आखली आहे. रशियासोबत भारताने व्यापार वाढवण्यास सुरुवात केली. या शेतकऱ्यांना महा-DBTसाठी फार्मर आयडीची सक्ती नाही, योजनेचा लाभ घेता येणार. संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात वनहक्क पट्टेधारक शेतकरी शेती करतात, परंतु त्यांच्या नावावर जमीन नोंदणी नसल्यामुळे महा-DBTवरील फार्मर आयडी तयार होत नव्हता. त्यामुळे शेतकरी असल्याचे पुरावे असतानाही त्यांना बियाणे, खत, पंप, कृषी उपकरणे यांच्यासारख्या शासकीय योजनेचा लाभ घेता येत नव्हता. मात्र राजकुमार बडोले यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर शासनाने महा-DBTसाठी फार्मर आयडी सक्तीचा नसल्याचा निर्णय घेतला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना 13 ऑक्टोबरपासून रब्बीसाठी मोफत बियाणे मिळणार. बिहारमध्ये NDAचे जागा वाटप ठरलं. भाजप आणि नितीश कुमार समान जागा लढवणार. कुणाला किती जागा? NDAमध्ये चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला 31 जागा देण्यात आल्या असून राम मांझी यांच्या हम पक्षाला 6 जागा देण्यात आल्या आहेत. 8 दिवसात ₹27,000 रिटर्न. सोन्या चांदीच्या दरात नवा विक्रम. कुठपर्यंत पोहोचले दर? जळगाव बाजारात सोन्यापाठोपाठ चांदीनेही विक्रमी दर गाठले असून चांदीला दर प्रति किलो ₹1,81,000 पोहोचला आहे. गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदेंनी भाजपाशी पंगा न घेण्याची समज दिल्यानंतर धंगेकर म्हणाले, माझं राजकीय नुकसान झालं तरी. कुख्यात गुंड निलेश घायवळ यांचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी लागेबांधे असल्याचे सुतेवाद शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनी केले होते. खाजगी मेडिकलची झाडाझडती होणार. कफ सिरप प्रकरणानंतर अन्न औषध प्रशासन अलर्ट. दोषींवर कारवाई. कफ सिरपच्या वापरामुळे बालकांचे मृत्यू झाल्याने सध्या पंचायत ते राजधानीपर्यंतचे वातावरण गाजले आहे. या प्रकरणानंतर राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. लाडकी बहीण योजना. ₹1,500 आले की नाही, कसे तपासावे, जाणून घ्या. लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता बँक खात्यात येऊ शकतो. सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी 13 ऑक्टोबरपर्यंत मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दिली आहे. या ठिकाणी का राहता? घरात घुसून डोक्यावर, पाठीत आणि पायावर वार. सतीश भोसलेच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला. राज्यात दिवसांदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. बीडमध्ये तर याचं प्रमाण जास्तच वाढत चाललं आहे. अशीच एक संतापजनक घटना शिरूर तालुक्यात घडली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर काही अज्ञातकांनी प्राणघातक हल्ला केला आहे. यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
पुन्हा अवकाळीचा धोका. 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ मराठवाड्याला वादळी पावसाचा तडाखा. महाराष्ट्र राज्यातील काही भागांमध्ये 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान पडणाऱ्या वादळी पावसाच्या अंदाजामुळे शेतकरी बांधवांना काढणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन कृषी विभागाने